नमस्कार. तर म्हटलं चला आज काय करूयात, तर सांडगे करायची मी तयारी ठेवली होती. त्यासाठी रात्री चण्याची डाळ भिजत घातली आणि सकाळी तिचं पाणी काढलं. तर सांडगे हा प्रकार आमच्या साईडला नसतो. मी आहे रत्नागिरीची, पण आमच्या शेजारी राहतात. त्यांच्याकडे मी ही 2 वेळा भाजी खाल्ली तर मला आवडली, म्हणून म्हटलं चला आपण पण करूया ह्या वेळेला उन्हाळी. तर पावसामध्ये छान लागते ती भाजी करायला. तर असे चण्याची डाळ वाटून घेतली, नंतर पाणी निघाल्यानंतर त्याचं सगळं आणि एक मिरची आणि मिरची नाही, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली आणि मग हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं असतं. तर ही चण्याची डाळ मी सगळी करून घेतली बारीक. आणि आता दुपार व्हायला लागली तर म्हटलं चला पहिला जेवणाची तयारी करतो. मिस्टर जेवायला येणार होते. मग काय केलं, भाजी म्हणून होती, बटाटा होता, म्हणजे बटाटा तर असतोच, थोडीशी कोबी होती आणि ही शिमला मिरची होती. तर म्हटलं चला ह्याचीच बटाटे टाकून भाजी करतो तिखटावरती. मग कांदा वगैरे टाकून त्याची भाजी केली. आणि आता म्हटलं डाळीचा रोज कंटाळा आला होता म्हणून म्हटलं आज कढी करावी. मग काय केलं, कढीसाठी थोडं दह्यामध्ये बेसन टाकलं आणि डाळीमध्ये लसूण कांदा नव्हता, लसूण कढीपत्ता मिरची वगैरे टाकली आणि मग ही कढी करून घेतली. मग कढी झाली. कढीमध्ये मला जी आवडते थोडासा टाकायला, आमच्या मिस्टरांना आवडत नाही पण तरीसुद्धा मी टाकते. इथे कढी पण तयार झाली आहे छानपैकी. आणि एका साईडला भाजी पण तयार झाली आहे. तर आता कढी आणि भाजी तयार झाली तर म्हटलं आता भात करते. आज फक्त कढी भात आणि भाजी एवढंच असणार आहे. तर आता म्हटलं त्याला भात पण घालून घेतलं एका साईडला. सगळं कढी भात डाळ वगैरे झाल्यानंतर कपडे जे होते वाळत घालायचे ते वाळत घालून आधी. आणि मग कपडे वाळत घालून झाल्यानंतर गायत्रीला लागलेली भूक, तर मग तिला जेवायला वाढलं. तिला जेवायला वाढून झाल्यानंतर माझं काम सगळं आवरलं. मग जे सांडग्यांचं करून ठेवलं होतं बॅटर, म्हटलं चला आता त्याची पुढची तयारी करूया प्रोसेस. मग काय केलं, त्याच्यामध्ये हे जे बारीक करून ठेवलं होतं चण्याची डाळ, त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि जी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती टाकली. आणि मग ते टाकल्यानंतर मीठ वगैरे सगळं, हळद वगैरे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मग झाले बघा, आता छान मिक्स झाले. मग हे असे ताटावरती सांडगे टाकून घेतले. आणि आज नेमकं बाहेर ऊन नव्हतं जास्त. इथे गायत्री पण बघा मला मदत करते आहे सांडगे करायला. मग ताटावरतीच टाकले आणि म्हटलं आता खालीच ठेवायला लागतं ते वाटतं, पण बघितलं जरा वरची ऊन वाटलं तर म्हटलं तर थोडा वेळ तरी ठेवूया, नंतर मग त्याला 2-3 दिवस ऊन द्यावं लागणार आहे चांगलं. आणि मग तयार होतील सांडगे. बघू आता कसे होतात, ते पहिल्यांदाच बनवले आहेत. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू, धन्यवाद.